तुम्ही खूप स्ट्रॉंग चहा कॉफी पित असाल, सोडा असलेली एरेटेड ड्रिंक्स जर कोला सारखी ड्रिंक्स जर तुम्ही खूप फ्रिक्वेंटली पित असाल तर त्याचा तुमच्या दातावरती डेफिनेटली परिणाम होतो. आणि व्यसनांचं तर आहेच आहे. सिगरेट स्मोकिंगनी तर खूपच फरक पडतो. खूप प्रकारे दातावर अशी पुटं चढलेली असतात. तुम्ही व्यसन तर अवॉइड करायलाच पाहिजे. आणि नॉर्मल स्टेन्स जे असतात, म्हणजे जे आपण आता आपल्या इंडियन फूडमध्ये हळद, तिखट, तेल ह्या गोष्टी खूप आपण वापरतो, त्याला पर्याय नाहीये. ठीक आहे. सो त्यांनी जर आपलं स्टेनिंग काही काळामध्ये जास्त वाटलं तर एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे, कच्ची पपई घ्यायची आणि त्या कच्च्या पपईनी दातांवरती मसाज करायचं. जे छोटे स्टेन्स असतात, जे अनबॉन्डेड स्टेन्स असतात, ते त्यांनी निघून जातात. ओके. सो हे पेपेन नावाचं एन्झाईम असतं, ह्याच्यावरती रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत. ओके. हे मी अनसपोर्टेड बोलत नाहीये. आणि हे मी स्वतः आणि माझ्या काही पेशंट्सना मी हे ट्राय करायला सांगून झालेलं आहे. फरक सावकाश पडतो, पण पडतो नक्की.